नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी आज साहेबांना घेऊन बाहेर चालली आहे. बाहेर म्हणजे भारताचे बाहेर कुठेच. हे माझे मिस्टर आहेत, मी त्यांना साहेबच म्हणत असते. तर आज आम्ही बाहेर ट्रिपला निघलो आहोत. तर कुठे निघाले हे तुम्हाला कळेलच. आणि तुम्हाला काय वाटतं आम्ही कुठे चाललो आहोत तर खाली कमेंट करून नक्की सांगा. तर चला आमच्याबरोबर. तर सगळं आम्ही तो आमचा प्रवास सगळं दाखवू. तर स्टे ट्यून. तर दुपारचे 1:30 वाजले आहेत. ट्रॅव्हल्सची गाडी बोलवलेली आहे आणि गाडीत काही बॅगा मावेनात, म्हणून मग आता ड्रायव्हर वरती कॅरेजवर बॅगा बांधत आहे. 3-3.5 तास प्रवास करून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई इथे पोहोचलो आहोत. साधारण 5:30 वाजता आम्ही पोहोचलो. तर चहाची वेळ झाली होती आणि आमचे 6 वाजता चेकिंग होतं. अजून वेळ होता म्हणून मग आधी चहा घेतला. चहा खूप महाग होता पण खूप छान होता. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. तर हा व्हिडिओ 8 मार्चचा आहे. तर त्यावेळेस आखाती देशामध्ये युद्धाचं वातावरण होतं, त्यामुळे बरेचसे फ्लाईट्स कॅन्सल झालेले होते. त्यामुळे खूप गर्दी कमी होती, नाहीतर एरवी खूप गर्दी असते ह्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर. सिक्युरिटी चेकिंग वगैरे झालं, बॅगा वगैरे देऊन टाकल्या आणि बोर्डिंगची आम्ही वाट पाहत बसलो. आमचं रात्री 8 वाजताचं फ्लाईट होतं, तर तोपर्यंत आम्ही वाट बघत बसलो. बरोबर 8 वाजता आमच्या विमानाने उड्डाण घेतलं. तर विमानातून मुंबई काहीशी अशी दिसत होती. तर फ्लाईटमध्ये 1 तासाभरातच जेवण आलं. आमचा साधारण 10 तासाचा प्रवास होता. रात्रभर काही झोप लागली नाही, त्यामुळं खूप थकलो होतो. चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल. नमस्कार मंडळी, कसे आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात टोकियोमधून. आत्ताच आम्ही टोकियोमध्ये पोहोचलो आहोत. बॅगा वगैरे आम्ही घेतलेल्या आहेत आणि आता आम्हाला नरिता एअरपोर्ट आहे. हां, नरिता एअरपोर्ट टोकियोमध्ये. आणि संजना घ्यायला आलेली आहे. ती कालच येऊन राहिली आहे इथे. आम्ही येण्या अगोदरच ती आली आहे, म्हणजे ती आम्हाला रिसीव्ह करेल. तर ती आता बाहेर आलेली आहे. तर भेटूयात तिला. संजना आलेली आहे. खूप दिवसांनी भेटली आहे, 1.5 वर्षानंतर. सापडलो आम्ही तिला. थोडंसं झाला, वेळ लागला, पण सापडली संजना. छोटीशी संजना एवढी मोठी झाली की आता आम्हाला ती अमेरिकेतच नाही तर जपानमध्ये पण फिरवणार आहे. गुड. सगळ्यात छान दिसतं. हाय, कोनिचिवा. आता आम्ही हॉटेलवर जाण्यासाठी मेट्रो स्टेशनवर आलेलो आहोत. साधारण 1 तास प्रवास असणार आहे आमचा. कसं वाटतंय जपानमध्ये जेवण? मेट्रो सारखीच आहे पण कम्फर्टेबल आहे, सीट वगैरे. तर 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही टोकियो या शहरामध्ये पोहोचलो. एव्हाना तुम्हाला कळलंच असेल की आम्ही जपानमध्ये आलेलो आहोत. तर टोकियो ही जपानची राजधानी आहे. तर संजना आमची धाकटी कन्या, सध्या ती अमेरिकेत असते. ती तिकडनं आली आणि आम्ही इकडून आलेलो आहोत. तिलाही 10 तासाचा प्रवास होता. बरेच दिवस झाले भेटलो नव्हतो, म्हणून मग मध्ये कुठेतरी भेटण्याचा असा प्लॅन केला. हॉटेल 5 मिनिटाच्याच अंतरावर होतं, त्यामुळे पायीच हॉटेलवर पोहोचलो. तर टोकियोमध्ये इकिबोकुरो या ठिकाणी आम्ही राहणार आहोत. प्रवासामुळे खूप थकलेलो आहोत, त्यामुळे आधी आता आम्ही आराम करणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर असा होता आमचा इंडिया टू जपानचा प्रवास.